संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित राहताना दिसत आहेत की कुठे ना कुठेतरी पुण्यामध्ये राजकीय संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित राहताना दिसत आहेत की कुठे ना कुठेतरी पुण्यामध्ये राजकीय अजित पवार स्वतः कोणतेही भाष्य करत नाही आहेत। सुनील तटकरेंकडनं सुद्धा माध्यमांसमोर या संदर्भातली तुर्तास अजित पवार स्वतः कोणतेही भाष्य करत नाही आहेत। सुनील तटकरेंकडनं सुद्धा माध्यमांसमोर या संदर्भातली तुर्तास प्रतिक्रिया आलेली नाही। या वास्तविकतेत जे इतर नेते आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येते की काही वेळानंतरनं स्वतः अजित पवार किंवा पार्थ पवारच या संदर्भातले खुलासे करतील। पण प्रश्न उपस्थित होत आहेत की या संपूर्ण जमिनीच्या प्रकरणामध्ये थेट कारवाई झाली, तहसीलदारांना निलंबन झालं, सहनिबंधक निलंबित झालेले आहेत, ACS सेक्रेटरींसारखी चौकशी सुरू झालेली आहे। यामुळे अजित पवारांच्या अडचणी परत एकदा वाढताना दिसत आहेत की काय, अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। सागर, अजित पवारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, त्यात सुद्धा ऐन निवडणुकीमध्ये किती परिणाम होऊ शकतो या सगळ्या प्रकरणाचा निवडणुकीवरती? वास्तविकतेत तृप्ती आपणास माहीत आहे की अजित पवार हे पुण्यामधले आणि पिंपरी चिंचवडमध्ये जो सगळ्यात मोठा त्यांचा प्रतिस्पर्धी हा भाजप आहे। भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यातला हा सत्ताचा संघर्ष एका बाजूला सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे सगळ्यात महत्त्वाचे नेते भाजपाचे आहेत त्यांचं प्रकरण समोर येणं आणि आता नंतरनं पार्थ पवार जे थेट अजित पवारांच्याच घरामध्ये हे प्रकरण समोर जाते आणि अजित पवारांनी जर खरंच वाढण्याची शक्यता अधिक आहे। कारण की ऑफिस ऑफ प्रॉफिट सारखे अनेक ज्या गोष्टी आहेत किंवा नियम डावलून अनेक गोष्टी जर खरंच केल्या गेल्या असतील तर मात्र जे मंत्री स्वतः उपमुख्यमंत्रीसारख्या पदावर आहेत स्वतःच्याच कुटुंबातल्या एका सदस्याला त्याच्या कंपनीला अशा स्वरूपाच्या जर जमिनींचे व्यवहार जर दिले गेले असतील, जर आपणास माहीत आहे की MIDCची लँड घेणं यावरनं उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते, त्यांची अडचणी वाढल्या, त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं। अजित पवारांच्यासाठी या आपणास माहीत आहे की MIDCची लँड घेणं यावरनं उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ खडसे हे पूर्वी सिंचन घोटाळा असेल, कालांतराने अंबलिका सहकारी कारखाना असेल, अशा अनेक प्रकरणाचे आरोप झालेले आहेत। त्यातून अजित पवारांना स्वतः अनेक वेळा त्यांनी अनेक चौकशींना सामोरे सुद्धा गेलेले आहेत। अशा परिस्थितीत पार्थ पवार यांचं साखरेचा जो एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी किंवा एखाद्या इंडस्ट्रीसाठी घेण्यात आलेली लँड हा मुद्दा सगळ्यात जास्त चर्चेचा झालेला आहे। यावरनं आरोप प्रत्यारोप होत आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये या संदर्भातल्या चौकशीचे रिपोर्ट सुद्धा येतील, पण तुर्तास तरी अजित पवारांची डोकेदुखी वाढली हे निश्चित आहे। सागर, जसा तू उल्लेख केलास त्या पद्धतीनं आधी पुण्यामध्ये गटाचेच आमदार आहेत, त्यामुळे एकूणच महायुतीमध्येच या प्रकरणावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। वास्तविकतेत महायुतीमधला हा अंतर्गत संघर्ष आहे का याची चर्चा खूप सुरू आहे, पण जे पुरावे समोर येत आहेत त्याच्यावरनं जसं मुरलीधर मोहोळ यांना बॅकफूटला जावं लागलं आणि गोखले बिल्डरला जे जैन समुदायाचं जी जागा आहे तो प्लॉट देण्यात परत द्यावा लागला ट्रस्टला, तशा स्वरूपामध्ये काही पुढे घडेल काय अशी एक शक्यता आहे। पण या प्रकरणामध्ये पार्थ पवार हे जर कंपनीचे डायरेक्टर बॉडीवर किंवा त्याच्यावर संबंधित थेट आढळत आहेत आणि त्याच्यामध्ये जर कंपनीने नियम डावलून थेट शासनाची आदरवतनाची जमीन जर पुणे जिल्हा परिषद येऊ घातलेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये पुण्यातला फडणवीसांचा वावर आणि दुसऱ्या बाजूला पुणे जिल्हा परिषद येऊ घातलेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये पुण्यातला फडणवीसांचा वावर आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांना वर्चस्व ठेवायचं आहे। याच्यामधनं हा वर्ग संघर्ष यातला अंतर्गत संघर्ष बाहेर आहे का असा एक मुद्दा अजित पवारांना वर्चस्व ठेवायचा आहे। याच्यामधनं हा वर्ग संघर्ष यातला अंतर्गत संघर्ष बाहेर आहे का असा एक मुद्दा राजकीय उपस्थित होऊ शकतो। पण फक्त राजकीय आरोप नाही आहेत, ज्यावेळेस नेत्यांवर आरोप होत आहेत त्यावेळेस त्यांनी घेतलेला बेनिफिट, ऑफिस ऑफ बेनिफिट जो आहे तो मुद्दा उपस्थित होतोय आणि जर वास्तविकतेत कागदपत्रावर आधारित पार्थ पवारांवर आरोप होत आहेत तर थेट ते अजित पवारांच्या कुटुंबातले सदस्य आहेत। अजित पवार हे महत्त्वाच्या पदावर आहेत, यामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवारांची राजकीय अडचण ही अधिक गुंतागुंतीची आणि अधिक अडचण होणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे। सागर, पवार कुटुंबातली तिसरी पिढी आता आरोपांमध्ये अडकलेली आहे आणि किती कोट्यावधींची फसवणूक ही सरकारची या माध्यमातून झाली आहे आणि किती कोट्यावधींची फसवणूक ही सरकारची या माध्यमातून झाली आहे।
त्यानुसार हे IT पार्कच्या जवळचे आहेत, तिथे जवळपास 20 ते 30 हजार रुपये स्क्वेअर फूट असा भाव आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या एकरीमध्ये ही जमीन देण्यात आलेली आहे. अर्थात पहिल्या स्क्वेअर फूट असा भाव आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या एकरीमध्ये ही जमीन देण्यात आलेली आहे. अर्थात पहिल्यांदा ही IT कंपनीला देण्यात आली. IT कंपनीचे जे रूल्स आहेत त्याच्या अंतर्गतमध्ये त्यांना स्टॅम्प ड्युटीचं आहे आणि ती सुद्धा नियम डावलून जर केलेली आहे. तर आनंद परांजपे मुख्य प्रवक्ते आहेत. सर, सगळ्यात जास्त चर्चा आत्ता जी आहे ती पार्थ पवारांच्या प्रकरणाच्या संदर्भात आहे. याच्यामध्ये काय अजितदादा कुठलेच भाष्य करत नाही आहेत, कोणी काही बोलत नाही या नेमकं आपण पाहू शकतो